तुला कल्पना आहेच, माझी मुलगी खूप मोकळ्या वातावरणात वाढलेली आहे. आमच्याकडे स्त्रियांना मान दिला जातो आणि बरोबरीने वागवलं जातं. आमच्याकडेही स्त्रियांना मान दिला जातो, कुठे देवी म्हणून देवघरात ठेवून. बाबा, आत्ता कठोर वाटलं तरी मला सगळं ताऊन सुलाखूनच घेतलं पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं, माझ्या मुलीला देव आणि धार्मिक विधी करायची सवय नाही. आम्ही नास्तिक नाही, पण कर्मकांडांना देव प्रसन्न होतो असं आम्ही मानत नाही. माणसांना मदत करणं, पशुपक्ष्यांना मदत करणं, पर्यावरणाची काळजी घेणं, अशा पद्धतीनं आपण देवाची सेवा करू शकतो असं आम्हाला वाटतं. इकडे तासनतास पूजा करत बसायची आणि धर्माचा बाजार मांडायचा आणि लोकांना लुबाडायचं, याला काहीही अर्थ नाही. बाबा, मी त्याला काही बोलत नाहीये. मी फक्त माझी भूमिका स्पष्टपणे मांडतोय. अरे पण उर्मी, बोलू दे त्यांना. त्यांची काळजी आणि त्यांचं म्हणणं कळतंय मला. थँक्स. तुझ्या घरचे लोक खूप ऑर्थोडॉक्स आहेत असं कळतंय. तू माझ्या मुलीला तुझ्या घरी घेऊन कसं जाणार आहेस? तिच्या विचारांचं, तिच्या संस्कारांचं जतन तू कसं करू शकणार आहेस? माझ्या घरचे ऑर्थोडॉक्स आहेत, ही त्यांची बिलीफ सिस्टीम आहे, पण ते क्रूर कर्मा नाही आहेत. त्यांना नक्कीच वाटेल की उर्मीनं देवाचं करावं, मी नाही म्हणत नाही, पण तिला त्यात रस नाही हे कळल्यानंतर ते तिच्यावर कोणतीही सक्ती करणार नाही आणि मी ती माझ्या पत्नीवर होऊ देणार नाही याची गॅरंटी मी देतो. उर्मीला वाटलं तिने करावं, तिला नाही वाटलं तिने मला सांगावं. मी तिच्यासाठी स्टँड घेईन. म्हणजे काय करशील? त्यावेळी तिला सपोर्ट करण्यासाठी जे जे शक्य असेल ते मी करेन. तेव्हाची परिस्थिती काय असेल हे मी आत्ता सांगू शकत नाही. म्हणजे गरज पडली तर वेगळं राहशील. बाबा, एक मिनिट. ते मलाच चालणार नाही. एक नातं जोडण्यासाठी बाकीची नाती तोडावी लागतात असं काहीच गरजेचं नाही. आता जर माझं तुझ्याशी पटत नसेल तर मी लगेच तुझ्याशी नातं तोडलेलं चालणार आहे का तुला? उर्मी, मला त्याच्याकडून उत्तर हवंय. अरे पण मी सांगते ना, मलाच चालणार नाहीये ते. मग तू कर्मकांडांपुढे मान तुकवणार? अरे एकतर हे नाही तर ते, एवढंच असतं का बाबा? सुवर्ण मध्य असतो की. वेगळं राहणं हाच यातला सुवर्ण मध्य आहे. सॉरी का, पण मला तसं वाटत नाही. माझं उर्मीवर जितकं प्रेम आहे तितकंच माझ्या माईदादांवरही आहे. उर्मीला जवळ करण्यासाठी त्यांना दूर करणं ही अट मला मान्य नाही आणि ती अट मी उर्मीलाही लागू केलेली नाही. तुमच्या माझ्यात मतभेद असतील, पण त्या मतभेदांसहित एकमेकांना स्वीकारणं हा मला मॉडर्न विचार वाटतो. तोडफोड करणं माय वे नाहीतर हायवे, यालाच आपण ऑर्थोडॉक्स म्हणतो ना. वेगळं करण्यापेक्षा वेगळं सामावून घेणं हे पुढारलेपण आहे असं मला वाटतं.